नमस्कार. इंद्रधनुष्यच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला एक वेगळं व्यक्तिमत्व येत आहे. डॉक्टर राजेश पाटील. राजेश पाटील यांचं शालेय शिक्षण सुरुवातीला प्राथमिकचं पोरणमल लाहोटी, त्यानंतर राजस्थान विद्यालय, नंतर दयानंद विद्यालयामध्ये दयानंद महाविद्यालयात 11वी-12वी आणि त्यानंतर अंबेजोगाई येथे वैद्यकीय शिक्षण MBBS आणि MD पूर्ण केल्यानंतर लातूरमध्ये त्यांनी गेली 36 वर्ष प्रॅक्टिस स्वतःची केली. एकूण वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी अतिशय वेगळी आहे. हसतमुख, सतत हसतमुख, येणाऱ्या रुग्णाचा ताण नुसतं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तरी कमी होतो, मग उपचार हे पुढचे. असं एक वेगळं व्यक्तिमत्व की केवळ आपल्या व्यवसायाव्यतिरिक्त देखील सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळ्या संस्थांमध्ये ते आपला स्वतःचा वेळ देतात. मग संवेदना सेरेब्रल पाल्सीसारखा प्रकल्प असेल, सक्षम असेल, त्यानंतर विवेकानंद संस्कार संस्था असेल, अशा विविध संस्थांमध्ये ते स्वतःचं योगदान देतात. अगदी रोटरी क्लब आहे, भालचंद्र रक्तपेढी आहे, अशा सगळ्या संस्थांमध्ये ते काम करतात. त्यांच्याशीच आपण प्रत्यक्ष संवाद साधूया. सर नमस्कार. नमस्कार. एक तर तुम्ही मूळ लातूरचे, म्हणजे तसं मूळ तुमचं म्हणजे गाव गुंजोटी आहे, पण आई वडील इकडे नोकरीसाठी आले आणि त्यामुळे आता तसे एका अर्थाने तुम्ही लातूरवासीयच आहात. बरोबर. तुमच्या शालेय शिक्षण, आई वडील हे दोघंही प्राध्यापक, म्हणजे त्या पार्श्वभूमीवर घरातली शिस्त आणि शाळेतली शिस्त म्हणजे चाकोरीच्या बाहेर जायला काही स्कोपच नव्हता. तर ते कसं होतं तुमचं शालेय जीवन, त्या काळातलं काय वातावरण होतं जरा आम्हाला सांगा ना. प्राथमिक शिक्षण पोरणमल लाहोटी शाळेतून झालेलं. पहिली, दुसरी आणि चौथी तिथून झाली. तिसरीला 1 वर्ष मी पिताजींच्या सोबत पैठणला होतो, पण प्राथमिक शाळेतलं पूर्ण शिक्षण पोरणमल लाहोटी शाळेमध्ये झालं. अत्यंत आपल्या सगळ्यांना आपापल्या लहानपणीची आठवण होत असेल अशा प्रकारची एक चांगली शाळा होती. वेगवेगळे उत्तम शिक्षक होते, शिस्तीचं पालन केलं जायचं. वेगवेगळ्या विषयातले शिक्षक अत्यंत तन्मयतेने शिकवायचे. शिस्त आणि वैयक्तिक संबंध यांचा एक अत्यंत उत्तम मेळ त्यावेळेला साधला जायचा. गणित, मराठी, सामाजिक शास्त्र यांचं खूप चांगलं शिक्षण तिथं मिळालं. चौथीला स्कॉलरशिपची पण त्या काळात नवीन सुरुवात झालेली होती, स्कॉलरशिप परीक्षाच्या, त्याची पण तयारी करून घेतली गेली आणि चौथीला स्कॉलरशिप परीक्षेतही बसलेलो होतो, तेव्हाही स्कॉलरशिप मिळालेली होती. चौथीच्या परीक्षेमध्ये शिक्षक अत्यंत चांगले होते, वातावरण खूप चांगलं होतं. फक्त एक आपल्याला थोडा फरक जाणवतो मला, तो म्हणजे सांस्कृतिक किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणतात त्या काळात तेवढं लक्ष दिलं जायचं नाही. एखादं शाळेचं गॅदरिंग वगैरे असायचं थोडं, त्याच्यात ठराविक मुलंच भाग घ्यायची, पण त्याची थोडी कमतरता होती. आणि ती शाळा शहराच्या मध्यभागी असल्यामुळं खेळाच्या विषयी तिथं जरा जास्त स्कोप म्हणता येईल आपल्याला, तसं नव्हतं. पण त्यावेळेला घरी आणि बाकी ठिकाणी क्रीडांगणांची आणि मैदानांची भरपूर उपलब्धता असल्यामुळं ती कमतरता तिथं जाणवली नाही. शैक्षणिक वातावरण अत्यंत उत्तम, सांस्कृतिक मध्यम आणि खेळाच्या दृष्टीने थोडं कमी असं त्यावेळेला पोरणमल लाहोटी शाळेचं सूत्र होतं. परंतु सगळे शिक्षक, सगळे आमचे सहाध्यायी, सगळ्यांची अजूनही खूप चांगली आणि सकारात्मक अशी आठवण अजूनही ताजी आहे. तुमचं राजस्थान शाळेमध्ये 5वी ते 10वी पर्यंत, राजस्थान शाळेमधला कसा अनुभव होता? का तिथे मैदानही मोठं होतं, सगळ्यात तिकडे व्यवस्था होत्या, त्या शाळेमधला जरा सांगा ना मला अनुभव. जसं एखाद्या माशाला लहान डबक्यातून मोठ्या तळ्यामध्ये आल्यावर वाटावं, तसं राजस्थान शाळेत आल्यावर वाटायचं. एकतर त्यावेळेला गावाच्या कडेला ती शाळा होती. बिल्डिंग अत्यंत विस्तीर्ण, तेव्हा पण उत्कृष्ट प्रकारची बिल्डिंग होती. तिथं बघितल्याबरोबर त्या शाळेचा एक ऑरा आपण ज्याला म्हणता येईल तसा यायचा. वेगवेगळ्या तुकड्या, अनेक तुकड्या आणि सगळे वर्ग, प्रशस्त इमारत, भव्य मैदान, तिन्ही चारी बाजूला मैदान असलेलं अशी ती शाळा होती त्यावेळेला. आसपास वस्ती जवळपास नाही असं म्हणण्यासारखी परिस्थिती होती. आणि शाळेतलं वातावरण खूप चांगलं होतं. वेगवेगळे शिक्षक वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी व्यक्तिगत संबंध साधून असायचे.
त्याच्यातल्या व्यक्तिगत गुणांना हेरून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा वाव दिला जायचा. शैक्षणिक बाबतीत तर अत्यंत नियमित आणि सुरळीत होतीच ती शाळा. त्या विषयातले शिक्षक अत्यंत रस घेऊन शिकवायचे. काही विद्यार्थ्यांना मुद्दाम वेगळं कोचिंग ज्यांना कमी पडत होते त्या विशेषतः इंग्रजी आणि गणित या विषयातल्या विद्यार्थ्यांना तेव्हाचे ते शिक्षक द्यायचे. शहरकर गुरुजींसारखे अत्यंत चांगलं सामाजिक भान असलेले शिक्षक आम्हाला लाभले. परिहार गुरुजींसारखे शिस्तप्रिय मुख्याध्यापक होते. बाहेती गुरुजी, म्हैसकर गुरुजी यांच्यासारखे आपापल्या विषयातले अत्यंत पारंगत असलेले आणि विद्यार्थ्यांच्या विषयी एक वेगळी भावना असलेले शिक्षक तेव्हा होते. NCCचा तेव्हा खूप चांगला अनुभव होता. 2-3 वर्ष मी NCCमध्ये होतो शाळेत असताना. फाल्गुनराव पाटील नावाचे शिक्षक NCCचा आमच्याकडून खूप चांगली तयारी करून घेतली होती. आमच्यापैकी काही विद्यार्थी त्या वर्षीच्या रिपब्लिक डे परेडला, प्रजासत्ताक दिनानिमित्त जी दिल्लीत परेड होती त्याच्यासाठी निवडून आलेले होते, निवड झालेली होती. आणि त्याचबरोबर सांस्कृतिक ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या एकांकिका किंवा प्रवेश गॅदरिंगच्या वेळेला, वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळेला बसून घेतले जायचे. 10वीत असताना वेगळे क्लास घेतले जायचे. 10+2+3 हा जो नवीन आकृतीबंध आला त्याच्यातल्या पहिल्या बॅचचे आम्ही विद्यार्थी होतो. अच्छा. आणि त्यावेळेला गणित, नवगणित हे त्याला नाव ओळखायचं, गणित जुनं होऊन. आणि त्याची खूप चांगली तयारी बाहेती सरांनी आमच्याकडून करून घेतली होती. आमच्या बॅचचा रिझल्ट खूप चांगला लागला. गणितात मला 10वीमध्ये बाकी सगळ्यांच्या आणि बाहेती गुरुजींच्या मार्गदर्शनामुळं बोर्डाच्या परीक्षेत 150 पैकी 149 गुण होते. अरे वा. नंतर योगायोगाने वैद्यकीय शाखेत गेल्यामुळे गणिताचा तसा फार जास्त संबंध राहिला नाही. परंतु गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयाचं खूप चांगलं शिक्षण असायचं. प्रात्यक्षिक आता आपल्याला माहिती आहे की कित्येक शाळांच्या मध्ये प्रात्यक्षिक फक्त नावाला होतात. बरोबर आहे. परंतु मला आठवतंय की 8वी, 9वी आणि 10वी तिन्ही वर्षी बोर्डाने जे सिलेबसमध्ये सांगितलं होतं ते सगळे प्रॅक्टिकल प्रत्यक्ष प्रयोगशाळेत जाऊन, रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत, पदार्थ विज्ञानाचे त्या शाळेत आणि जीवशास्त्राचे त्या शाळेत नेऊन आमच्याकडून करून घेतले जायचे. सगळे शिक्षक अत्यंत प्रत्येक प्रयोग आम्हाला सुचवून, सांगून आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या हाताने त्या काळात 8वी, 9वी, 10वीमध्ये करून घेतलेले होते. त्याचबरोबर 8वी, 9वीत असताना एक व्यवसाय शिक्षण असा एक नावाचा एक छोटा उपक्रम शाळेला जोडलेला होता. बरोबर. त्याच्यामध्ये मी परसबाग ह्याच्यामध्ये घेतलेला होता. तर शाळेच्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष परसबागेमध्ये ती वाफे तयार करण्यापासून तेव्हा आलेल्या सलाड आणि पालकची भाजी तयार झाली प्रत्येक विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यापर्यंतची खूप चांगला अनुभव, त्यावेळेचा कार्यानुभव या विषयाचा पण आलेला होता. शिक्षकांचं खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं. आणि प्रत्येक वेळेला घटक चाचणी, 6माही परीक्षा आणि वार्षिक परीक्षा ह्या सगळ्यांचं अत्यंत चांगलं मूल्यांकन व्हायचं. आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना खूप चांगली शैक्षणिक वातावरण होतं. आणि ट्युशन वगैरे हा प्रकार त्यावेळेला कदाचित नव्हता, सगळ्यांचाच कोणाचाच नव्हता. शाळेत जे शिकवलं जायचं तेच खूप चांगलं असायचं. आणि त्याच्यावरच 5वी ते 10वी हा शाळेचा अत्यंत सुखद आठवणी असणारा आणि चांगले संस्कार मनावर बिंबवणारा असा तो प्रवास होता. विस्तीर्ण मैदान तिकडे होतं, खेळ होते. तर तुम्ही कुठल्या खेळात वगैरे भाग घेत होतात की नाही? हां, खेळामध्ये जवळपास आता ते मैदान आणि त्यावेळेला शाळेच्या वेळापत्रकातच क्रीडा ह्या विषयाचे तासिका असायच्या. त्याच्याशिवाय त्या शाळेचे संघ असायचे आणि तुम्ही त्या संघात भाग घेतला असला तर शाळा सुरू व्हायच्या आधी किंवा शाळा सुटल्यानंतर तुम्हाला त्याचा सराव करावा लागायचा. त्याच्यामुळे त्या काळात फुटबॉल श्री कापसे नावाचे शारीरिक शिक्षणाचे हे होते आणि सूर्यवंशी नावाचे एक शिक्षक होते. ते दोघंजणही अत्यंत तन्मयतेने आणि विद्यार्थ्यांना निवडून त्यांना मोटिवेट करून त्यांच्याकडून खूप चांगली कामगिरी करून घ्यायचे. शाळेची फुटबॉलची टीम खूप चांगली होती, खो खोची होती, कबड्डीची होती. मी स्वतः ह्या सगळ्या खेळांमध्ये 9वीपर्यंत भाग घेतला होता. आणि 10वीत असताना शाळेच्या टेबल टेनिसच्या टीममध्ये मी होतो आणि राजस्थान शाळेला जिल्हा अंतर्गत पातळीवर रिप्रेझेंट केलं होतं.
तिथं लातूर जिल्ह्यामध्ये त्या आम्ही असताना आमचा संघ पहिला आला होता. अरे वा. आणि लातूर जिल्ह्याचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी म्हणून औरंगाबादला विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सुद्धा टेबल टेनिसचा संघ राजस्थान शाळेचा गेला होता. त्याचा पण मी भाग होतो. त्यावेळेला पण खूप चांगलं मार्गदर्शन सगळ्या क्रीडा शिक्षकांचं आणि इतरांचं आणि प्रोत्साहन हे दोन्ही असायचं. आणि ती पण आठवण खूप चांगली आणि आनंददायी आहे. बघा की शाळेतलं तुम्ही हे वातावरण सांगितलं, परंतु आई आणि वडील हे दोघंही प्राध्यापक असल्यामुळं शाळेपासूनचं एकूण अगदी महाविद्यालयापर्यंत घरचं वातावरण कसं असायचं? तुमचा अभ्यास आई वडील घ्यायचे का? घरातली शिस्त कशी होती? माझे वडील प्राचार्य आणि आई प्राध्यापिका होती. घरात शिस्त हा म्हणजे ज्याला बेशिस्त आणि अतिशिस्त ह्याचा मधला जो असतो, योग्य ती शिस्त असा शेवटपर्यंत असायचा. नेहमीप्रमाणे धाक वडिलांचा आणि काम आईचं हे जसं सगळ्या घरांमध्ये असतं तेव्हा तसंच माझ्याही घरी होतं. सगळ्या गोष्टी आईच्या मॉनिटरिंग खाली व्हायच्या. स्वतः आई किंवा वडिलांनी आम्हाला तिघांनाही भावना, आम्ही तिघजण भाऊ आहेत, आम्हाला तिघांनाही कोणी जास्त शिकवलं नाही. परंतु वेळच्या वेळेला तुम्ही खेळायला जाणे, वेळच्या वेळेला अभ्यास करणे, गृहपाठ पूर्ण केलेला असणे, तुमची घटक चाचणी, तिमाही, सहामाही परीक्षा किंवा वार्षिक परीक्षा असताना त्याचा योग्य ते अभ्यास केलेला असणे, या सगळ्या गोष्टीकडं आई लक्ष देत होत्या. आणि पिताजींचंही असायचं. परंतु त्यांनी स्वतः ते दोघं जण मराठी विषयाचे होते. होय. त्याच्यामुळे मराठी असं त्यांनी विशेष जास्त शिकवलं नाही. परंतु संस्कार मात्र खूप चांगले झाले. आणि आज पुढच्या जीवनामध्ये व्यावसायिक ह्याच्याशिवाय जे सामाजिक जीवनात व्यक्तिगत आणि कौटुंबिक एकमेकाशी जे वातावरण असणं आणि एकमेकाशी वागणं, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांचा आमच्या घरामध्ये जे वातावरण होतं त्यात खूप खूप मोठा वाटा आहे. आणि त्याच्यामुळंच आज ह्या व्यावसायिक, व्यक्तिगत आणि कुटुंबिक जीवनामध्ये पुढच्या ज्या ज्या गोष्टी करता आल्या त्याचं सगळं पूर्ण श्रेय त्या काळातले आमचे जे गुरुजी होते त्यांना आणि आईवडिलांना यांनाच आहे. सर, तुमच्या घरामध्ये तुम्ही तिन्ही भावंड, म्हणजे बहीण नाही तुम्हाला, मग तेव्हा घरातली समजा कामं करण्याची विभागणी, कारण आई पुन्हा नोकरी करणारी, तर ती पद्धत कशी होती? म्हणजे खूप नाजूक, अवघड आणि चांगला प्रश्न विचारलाय प्रदीपराव तुम्ही. आई इथं जेव्हा होती तेव्हा ती मराठी विषय शिक्षणासाठी दयानंद वाणिज्य महाविद्यालयामध्ये होती सुरुवातीला. आणि वाणिज्य महाविद्यालयाचे सगळे क्लास सकाळी असायचे. अच्छा. त्याच्यामुळं बहुतेक वेळेला शाळेत आम्ही डबा आमचा भरून घेऊन जायचे. मला लहान असल्यापासून सवय आहे. जेवायला बसताना आपलं ताट घेऊन बसणे, पाणी सगळ्यांचं घेऊन बसणे, आणि सगळ्यांसाठीच, मी आणि माझे 2 लहान भाऊ होते त्यांना पण, जेवण झाल्यानंतर आपलं ताट आपण उचलून ज्या योग्य त्या ठिकाणी ठेवणे, ही सवय मला खूप लहानपणापासून आहे. अच्छा. आई किंवा वडील त्यांच्याकडे जर समजा कोणी भेटायला कोणी आले, पाहुणे आले, तर त्यांना चहा करून देणं ही जबाबदारी आम्हा तिघा भावांना आम्ही लहान असण्यापासून जेव्हापासून आम्हाला करता येतो. अच्छा. आणि गॅस वापरायची जेव्हापासून घरी परवानगी मिळाली आईची तेव्हापासून ते आम्ही करत होतो. आणि ह्या गोष्टीची लहानपणापासून सवय आहे आणि ते नकळत झालेलं आहे. असं तुम्ही कर, तू शिक, तू दे असं कोणी म्हटलं नाही. आईकडे कोणी पाहुणे आले किंवा भेटायला विद्यार्थी, इतर प्राध्यापक वर्ग आले की आल्याबरोबर आधी पाणी नेऊन देणे आणि मग नंतर आईने खूण केल्यानंतर चहा करून तो आणून देणे, ही लहानपणापासूनची सवय आहे. आणि आजही बायकोकडे जर कोणी ओळखीला आले किंवा हे आले तर मी चहा करून देतो, आजही देतो, आणि त्याचा खूप आनंद आणि समाधान आहे. वा. तुम्ही जसं आता 10वीपर्यंत सांगितलं, मग जरा कॉलेजला दयानंद कॉलेजमध्ये तुमचं 11वी-12वी झालं, पहिल्या बॅचचे विद्यार्थी तुम्ही. दयानंद कॉलेजचा म्हणूनचा एक वेगळा अनुभव काही तुमच्याकडे गाठीशी असेल जरा सांगा ना. दयानंद विज्ञान महाविद्यालय तेव्हा अत्यंत नावाजलेल्या महाविद्यालयांपैकी एक होतं. प्राचार्य पुरोहित सरांसारखे अत्यंत प्रशासकीय आणि विषयातला दांडगा अनुभव असणारे प्राचार्य आम्ही 11वी-12वीमध्ये असताना लाभले. तेव्हा असं होतं की ज्युनियर कॉलेज ही एक वेगळी संस्था, सिनियर कॉलेजपासून वेगळी त्या महाविद्यालयांमध्ये स्थापली गेली होती. आणि ज्युनियर कॉलेजचे सगळे प्राध्यापक जे आहेत ते सहसा सगळे नवीन, तरुण आणि कमी अनुभव असलेले असे असायचे.
परंतु 11वी आणि 12वीचा नवीन सिलेबस 10+2+3चा आकृतीबंध नव्याने लागू झाल्यामुळे ज्युनियर कॉलेजमध्ये जरी काही प्राध्यापकांची अपॉइंटमेंट असली तरी नवीन सिलेबस नवीन बॅचेस असा असल्यामुळं 11वी 12वीच्या त्यावेळेला आम्हाला सगळे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट किंवा सिनियर स्टाफ मेंबर होते ते आणि ज्युनियर हे सगळे प्राध्यापक आम्हाला तेव्हा शिकवायचे. मग फिजिक्समध्ये लड्डा सर असोत किंवा केमिस्ट्रीमध्ये GM देशमुख असोत किंवा बॉटनी झुओलॉजीमध्ये तेव्हाचे भाले सर असोत, तुकशेट्टी सर असोत, असे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते ते, त्याच्याशिवाय सिनियर असलेले सर्व प्राध्यापक आणि नवीन असलेले ज्युनियर, असं सगळे जणांचा आम्हाला तेव्हा लाभ मिळाला. आता ते खूप दुर्मिळ आणि अवघड गोष्ट आहे, परंतु त्या काळात सुरुवातीची बॅच असल्यामुळं आम्हाला तो बेनिफिट किंवा तो ॲडव्हान्टेज मिळालं. आणि हे सगळ्या प्रतिथयश आणि चांगल्या प्राध्यापकांनी ज्युनियर प्राध्यापकासहित आम्हाला तेव्हा 11वी आणि 12वीचे क्लासेस आमचे वर्ग घेतले आणि आम्हाला खूप चांगलं वातावरण त्या 11वी 12वीच्या आणि नवीन असलेल्या, कारण आम्हाला पहिली बॅच असल्यामुळे त्याच्या आधीचे कुणी नव्हते, सगळं प्रायोग तत्वावर सगळे प्रयोग आमच्या बॅचवर होते ते. आणि तसं असताना सुद्धा वेगळ्या प्रकारचा सिलेबस, वेगळ्या प्रकारचं शिक्षण, वेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिक किंवा प्रॅक्टिकल, ह्या सगळ्यामध्ये खूप चांगलं ह्या सगळ्या सिनियर आणि ज्युनियर प्राध्यापक मंडळींचं मार्गदर्शन लाभलं. मला आठवतंय आज आपल्याला माहिती आहे की दयानंद आणि शाहू या महाविद्यालयांमध्ये हजारांमध्ये विद्यार्थ्यांची ॲडमिशन असते 11वी 12वीला. तेव्हा आमच्या बॅचला जेमतेम 120 मुलं होती बरोबर 11वीला असताना. आणि त्याच्यामध्ये बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स असं कंबाईंड असणारे जे विद्यार्थ्यांची आमची जी बॅच होती त्या बॅचमध्ये फक्त आम्ही 34 विद्यार्थी होतो. अच्छा. आणि टेक्निकल असं घेतलेले ज्यांना की बायोलॉजी हा विषय सोडून देता येत होता, त्या टेक्निकलच्या बॅचमध्ये साधारण 65 विद्यार्थी होते. एवढेच विद्यार्थी आम्ही त्या आमच्या पहिल्या बॅचला 11वी आणि 12वीला होतो. आणि वर्ग खूप चांगले आणि प्राध्यापकांचं खूप चांगलं मार्गदर्शन लाभायचं. परीक्षा 11वीच्या आणि 12वीच्या खूप चांगली तयारी करून घेतली. तेव्हा सुद्धा प्रात्यक्षिकांना साधारण 100पैकी 20च मार्क असायचे. बरोबर. पण तरीही आम्ही बायोलॉजीचं असल्यामुळं बॉटनीचे वेगळे, झुओलॉजीचे वेगळे आणि केमिस्ट्री फिजिक्स या सगळ्या विषयांचे प्रॅक्टिकल पण पूर्ण सिलेबसप्रमाणे पूर्ण व्हायचे. त्याचा पुन्हा सराव व्हायचा आणि मग परीक्षा व्हायची असं म्हणू नये, परंतु आज प्रॅक्टिकलमध्ये जे पैकीच्या पैकी मार्क दिले जातात तसं त्यावेळेला सुरुवातीच्या बॅचेस असल्यामुळे नव्हतं. आणि तुम्ही जे केलं तसेच तुम्हाला फक्त मार्क्स मिळत होते. आणि तरीसुद्धा मला खात्री आहे आमच्या बॅचमधल्या बहुतेक सगळ्या विद्यार्थ्यांना 20पैकी 18च्या वर मार्क मिळाले होते, वर असतील, कारण त्या सगळ्याची तयारीच तशी खूप चांगली करून घेतली जात होती. वातावरण पण खूप चांगलं होतं. खूप मोठे संख्येने विद्यार्थी असायचे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि काही विषयांमध्ये MSc असल्यामुळं त्याचे पण विद्यार्थी असायचे. आणि त्या टोलेजंग इमारतीमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि कधी कधी लॉचे पण विद्यार्थी असायचे. त्याच्यामुळं खूप मोठा जमावडा तिथं असायचा. कॉमर्स कॉलेज सुटून सायन्स कॉलेज सुरू होताना किंवा संध्याकाळी 5 वाजता खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येणं जाणं आणि सगळ्या शाखांचे प्राध्यापक यांचं येणं जाणं असायचं. परंतु महाविद्यालय जरी असलं तरी सगळ्या शिक्षकांचा आणि प्राध्यापकांचा आदरयुक्त दरारा तो खूप होता. आणि आम्ही विज्ञान किंवा सायन्स कॉलेजमध्ये जरी असलो तरी कॉमर्सचे किंवा आर्ट्सचे प्राध्यापक सिनियर किंवा इकडून तिकडून जात असताना आम्ही जोरात बोलत असलो तर हळू बोलायचो असतो, खिदळत असलो तर सांभाळून करायचो. असा प्राध्यापकांच्या विषयी आदरभाव पण खूप चांगला होता. आणि तो त्यांनी त्यांच्या विद्वत्तेने आणि त्यांच्या आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रती असलेल्या बांधिलकीनी तो आदरभुक्त भाव तेव्हा निर्माण केलेला होता. आणि त्या सर्वांच्या विषयी आम्हाला खूप चांगला आदर होता. त्यांनी खूप आम्हाला चांगली शिक्षण दिलं आणि संस्कारही केले. तुम्ही ते प्रॅक्टिकलचं सांगितलं संदर्भ, तेव्हा नुसतं प्रॅक्टिकल करून कुठे चालायचं, ते प्रॅक्टिकल बुक तयार करावं लागायचं आणि ते त्याच्यावर सही असल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच यायचं नाही. बरोबर, खरं ती त्याच्यामध्ये किल्ली असल्यासारखी असायची. आणि ते मोठे मोठे प्रॅक्टिकल बुक सगळ्या प्रत्येक ह्याचं
मग केमिस्ट्रीतलं टायट्रेशन असो, बॉटनीमधल्या स्लाइड्स असो, किंवा झुऑलॉजीमधले ते स्पेसिमेनचे जे चित्र काढणं असो, होय. ह्या सगळ्या ह्याचं खूप मेटिक्युलसली केलं जायचं. आणि ते प्राध्यापक पण ते व्यवस्थित ते तपासायचे. असं नुसतं सह्या करून दिले असं नाही, चूक असलं तर ते दुरुस्त करून यायला लावायचे आणि मगच ते त्याच्यातून पास व्हायचं. ते एक छोटं अग्निदिव्य होतं असं म्हटलं तरी काय हरकत, कारण ते झाल्याशिवाय हॉल तिकीट मिळायचं नाही, परीक्षेचा फॉर्म भरला जायचा येतं नाही. त्याच्यामुळे ती किल्ली होती आणि ती बहुतेक सगळे विद्यार्थी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाने चांगल्या रीतीने पार पाडत होते. तुम्ही अंबेजोगाईच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश तुम्हाला मिळाला त्यावेळेला किती टक्के मार्क होते हो तुम्हाला 12वीला? माझी जी बॅच होती त्यावेळेला बायोलॉजी क्षेत्रात ज्यांनी विषय घेतला होता त्यांना सुरुवातीच्या काही बॅचेसमध्ये, माझ्या बॅचेस सहित, आता सध्या जे बायोलॉजीवाले क्रॉप सायन्स वगैरे घेतात अशी सुविधा तेव्हा नव्हती. बरोबर. टेक्निकल जे घ्यायचे विषय त्यांना टेक्निकल आणि मॅथमॅटिक्स असे 2 विषय असायचे, पण बायोलॉजीसाठी फक्त असं वेगळं नव्हतं तेव्हा. त्यामुळे बायोलॉजीवाले सगळे बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स दोन्ही विषयासहितच होते. आमची जी बॅच होती 10+2+3ची पहिली, त्यावेळेला त्याच्या आधीचा जो आकृतिबंध होता 11+4 वाला, बरोबर, त्याचे काही विद्यार्थी आणि 10+2+3 वाले काही विद्यार्थी असे 2 बॅचेसचे ओव्हरलॅप झालं. अच्छा. आणि त्यावेळेला 2 बॅचेस एकदम वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगला, मेडिकल आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ इच्छित होते. मग 2 बॅचेसना त्या संख्या कमी पडत होती. मग त्यावेळेला माननीय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. अच्छा. आणि मग त्यांनी आणि उच्चस्तरीय त्यांची बैठक होऊन त्यांना असं निर्णय घेतला की वैद्यकीय शाखेच्या काही जास्तीच्या जागा त्यानिमित्त मुद्दाम तयार कराव्यात. आणि मग ते झाल्यानंतर पण ती सगळी प्रशासकीय निर्णय घ्यायला थोडा वेळ लागला आणि त्यामध्ये एक 100 विद्यार्थ्यांची बॅच BJ मेडिकल कॉलेज पुणे आणि एक 100 विद्यार्थ्यांची बॅच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद अशी जास्तीची तयार झाली. आणि त्या सगळ्या अकोमोडेट केलेल्या विद्यार्थ्यांना 6 महिने नंतर ऍडमिशन मिळाली. 2 बॅचचे विद्यार्थी असल्यामुळं. पण पूर्ण महाराष्ट्रातले असे 100 आणि 70 असे 170 विद्यार्थ्यांना वैद्यकीय ह्याच्यामध्ये ऍडमिशन मिळाली होती. मला स्वतःला साधारण 79% मार्क माझे होते. आणि वैद्यकीय शाखेची जी पहिली लिस्ट लागली त्याच्यामध्ये मी वेटिंगवर होतो. अच्छा. आणि मग वेटिंगवर असल्यामुळं साधारण तेवढेच मार्क मला मॅथमॅटिक्समध्ये पण होते. अच्छा. आणि तिकडं वेटिंगमध्ये होतं. आणि मग ते आता वेटिंगमध्ये लागतो का नाही वगैरे म्हटल्यावर तेव्हा सुविधा होती. आणि तेव्हा मी सुरुवातीची माझी ॲडमिशन औरंगाबादच्या शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये होती. आणि तिथं मी फीसही भरली होती आणि कॉलेज जॉईनही केलं होतं. अच्छा. साधारण 3-1 आठवडे तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेज जॉईन केलं, तेव्हा अटेंड केले वर्ग. आणि त्याच्यातले साधारण 10 दिवस इंजिनिअरिंगच्या ग्रॅज्युएट लोकांना तेव्हा शासकीय सेवेत गेल्याबरोबर क्लास 3चा दर्जा दिला जायचा. अच्छा. हां. आणि तेव्हा सगळ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला जेव्हा जॉईन करत होता तेव्हा आम्ही पदवीधारक असल्यामुळे आम्हाला क्लास 2चा दर्जा मिळायला पाहिजे. अच्छा. अशी मागणी असल्यामुळं इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा एक संप झाला होता. आणि त्या 3 आठवड्यातले 9 दिवस मी त्या संपामध्ये सामील होतो. वेटिंग लिस्ट मधला नंतर अंदाज असा होता की नंतरची जी वाढीव बॅच आहे त्याच्यामध्ये ऍडमिशन प्रवेश मिळेल आणि 6 महिने तरी आपल्याला करावा लागेल. पण काही वरच्या सीट्सचे ऍडजस्टमेंट झाल्यामुळे माझा वेटिंग मधला नंबर वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल कॉलेजमध्ये लागला. आणि त्या ह्याच्यामध्ये मला वैद्यकीय महाविद्यालय जेव्हा पहिलं जे सुरू झालं होतं स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय ह्या नावाने शंकरराव चव्हाणांच्या हस्ते 1975 आणीबाणीमध्ये त्या महाविद्यालयाचं उद्घाटन झालं होतं. आणि त्या महाविद्यालयामध्ये 3ऱ्या बॅचचा मी विद्यार्थी होतो. 1977 मध्ये त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली आणि फर्स्ट MBBSची आणि पुढचं शिक्षण सुरू झालं. अंबेजोगाईचं म्हणजे नव्याने सुरू झालेलं महाविद्यालय, तर त्यावेळच्या एकूण शिक्षणामध्ये म्हणजे सगळं तपशीलवार शिकवलं जायचं का? तसे अनुभवी डॉक्टर्स तुम्हाला होते का शिकवायला? तो काळ कसा होता? ही एक खूप चांगली परिस्थिती होती. एकतर त्या वेळेला आणीबाणी होती. अच्छा. एक. दुसरी गोष्ट 1975 मध्ये पहिली बॅच जेव्हा ते कॉलेज सुरू झालं तेव्हा ते कॉलेज सुरू होण्यामागची प्रेरणा आणि कल्पना आणि त्याच्यामागचे अथक परिश्रम
आदरांनी ज्यांचं नाव घ्या असं आदरणीय डॉक्टर व्यंकटरावजी डावळे हे तिथल्या रुग्णालयाचे अधिष्ठाता होते, पहिले अधिष्ठाता त्या रुग्णालयाचे होते. त्यांचे आणि तेव्हाचे जे मुख्यमंत्री आदरणीय श्री शंकररावजी चव्हाण यांचे खूप मैत्रीचे संबंध होते व्यक्तिगत. अच्छा. आणि त्यांच्या कल्पना त्या कॉलेजमध्ये असल्यामुळं आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असल्यामुळं सगळ्या विषयाचा तज्ज्ञ प्राध्यापक मंडळी त्यावेळेच्या कॉलेजमध्ये अत्यंत सगळे उपलब्ध होते. आणीबाणी असल्यामुळं आता जे बदली झाल्यानंतर न जाणं हा प्रकार आहे, हा तेव्हा तो मार्ग उपलब्ध नव्हता. आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रात असलेल्या अत्यंत चांगल्या बहुतेक सगळ्या विषयामधल्या अत्यंत चांगल्या आणि निष्णांत अशा प्राध्यापकांची उपलब्धी त्यावेळेला अंबाजोगाईसारख्या छोट्या ठिकाणी होती, महाराष्ट्रातले गाजलेले. त्याच्यातल्या मला नाव घ्यायला आवडेल असे काही प्राध्यापक होते. प्राध्यापक डॉक्टर श्रीवास्तव म्हणून सर्जरी विषयाचे विभाग प्रमुख होते. अच्छा. ते महाराष्ट्रातले अत्यंत नावाजलेल्या प्राध्यापक आणि सर्जनपैकी एक होते. डॉक्टर NK पटोरिया नावाचे पॅथॉलॉजीचे प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. आजही ज्या विषयाचं पुस्तक सगळीकडे जगामध्ये पाहिलं जातं, बॉईड्स पॅथॉलॉजी नावाचं. अच्छा. त्या पॅथॉलॉजीच्या त्यावेळेच्या एडिशनमध्ये त्या प्रोफेसर डॉक्टर NK पटोरिया त्यांचे सायटेशन्स होते, त्यांनी दिलेले एक्झाम्पल त्या आंतरराष्ट्रीय पुस्तकामध्ये होते. आणि इतरही अनेक सगळे प्राध्यापक, तज्ज्ञ प्राध्यापक आणि सिनियर उपलब्ध होते. आणि त्यांचा आमच्या वैद्यकीय क्षेत्रात आणि आमच्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये खूप मोठा हातभार होता. वातावरण खूप चांगलं होतं आणि त्यांनी आम्हाला व्यक्तिगत आणि शैक्षणिक ह्याच्यामध्ये खूप चांगली मदत केली आणि आम्हाला शिकवलं. खूप चांगला तज्ज्ञ आणि सिनियर मोस्ट असा जो स्टाफ होता तो त्यावेळेच्या अंबाजोगाईच्या कॉलेजमध्ये आदरणीय डॉक्टर डावळे आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री चव्हाण श्री शंकररावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे तिथं उपलब्ध होता. आणि त्यांचे आम्हा पहिल्या काही सुरुवातीच्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना खूप चांगला लाभ झाला. म्हणजे तुमचं PGचं झाल्यानंतर शिक्षण तुम्ही थेट प्रॅक्टिस सुरू केली का मग कुठे नोकरी किंवा असं काही केलं सुरुवातीला? MBBS झाल्याबरोबर शेवटच्या वर्षामध्ये मेडिसिनमध्ये चांगले मार्क मिळाले आणि पहिल्या बॅचमध्येच MD मेडिसिनला ॲडमिशन मिळाली. अच्छा. MD मेडिसिन पास झालो. MD मेडिसिन पास झाल्यानंतर तोही पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालो डिसेंबर 1985 मध्ये. MDची परीक्षा देत असतानाच महाराष्ट्र राज्य लोकसेवा मंडळाची जी परीक्षा असते वैद्यकीय अधिकाऱ्याची, बरोबर, ती पास झालो होतो. आणि त्याच्यामध्ये निवडही झाली होती पहिल्या ह्याच्यामध्ये. आणि मग त्याच्या ट्रेनिंगसाठी म्हणून नागपूरला गेलो. तेव्हा प्री प्लेसमेंट ट्रेनिंग नावाचा एक प्रकार असायचा. वैद्यकीय अधिकाऱ्यांना डायरेक्ट रुजू करण्याच्या ऐवजी त्यांना प्रशासकीय म्हणजे वैद्यकीय ज्ञान तर असतंच आहे, पण प्रशासकीय काही गोष्टी असतात त्यांचं ट्रेनिंग द्यावं म्हणून नागपूरला एक महाराष्ट्र शासनाचे इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामध्ये 1 महिनाभर ट्रेनिंग घेतलं आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होण्याचा तेव्हा मानस होता. परंतु पहिली पोस्टिंग जी मिळाली ती एका अत्यंत दुर्गम ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मिळाली. ती बदलून घ्यायचा थोडा प्रयत्न केला, ते खूप अवघड होतं, पण ते काही झालं नाही. आणि मग नंतर तो नाद सोडून दिला आणि लातूरमध्ये डायरेक्ट येऊन एप्रिलच्या 86च्या एप्रिलमध्ये स्वतःची वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. जवळपास आता 35 वर्ष पूर्ण झाली तुमची, 36 वर्ष सुरू आहे. तर गेल्या 30-35 वर्षामध्ये अतिशय वेगळे वेगळे अनुभव असतील की अगदी तुम्ही सुरुवात जेव्हा केली त्यावेळेचा अनुभव आणि आता गेल्या ह्या 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रुग्ण तुम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे त्या रुग्णाला भेटल्यामुळे तुम्हाला होणारा आनंद इथपासून त्या रुग्णाबरोबर काही जणांबरोबर वाद होणं वगैरे असे पण प्रसंग आले असतील. तर यातल्या आम्हाला जरा कडू गोड आठवणी जरा आम्हाला सांगा ना. कडू आठवणी जवळपास नाहीतच, पण गोड आठवणी मात्र त्यांचा खूप मोठ्या आहेत. सुरुवातीला लोकांना तेव्हा इंजेक्शन शिवाय औषध घ्यायची सवय नव्हती. डॉक्टरकडे गेलं आणि तपासलं म्हणलं की इंजेक्शन हे कंपल्सरी आहे. होय. आणि ते काही प्रमाणात मनाला पटायचं नाही. आणि मग ते सगळ्या लोकांना नातेवाईकांना समजून सांगावं लागायचं की बाबा ह्याची काही गरज नाही, टोचाटोची होतं, दुखतं आणि गरज नसताना काही गरज नाही, हेच तुम्हाला गोळ्यांमध्ये दिलं तर कमी होऊ शकतं. काही जणांना ते पटायचं, काही जणांना पटायचं नाही. काही सुशिक्षित लोकांनाही पटायचं नाही आणि काही अशिक्षित लोकही समजून घेत होते. असे बरे वाईट अनुभव होते, त्यांना पटायचं. नंतर साध्या तपासण्या असतात. मी फिजिशियन असल्यामुळे आमच्या स्पेशालिटीमध्ये तपासण्यांचं महत्त्व हे खूप जास्त असतं.
आणि मग त्यांना साधं लघवीची तपासणी करून घ्या म्हटलं तरी मग त्यांना आधी समजावं लागायचं. रक्ताच्या तपासणीची करायची असली तर त्याला त्याच्यापेक्षा जास्त समजावं लागायचं. त्याला काही हृदयाचा काही एलिमेंट असण्याची जर शक्का असेल आणि त्याला ECG काढून घ्यावं लागायचं असलं तर मग त्याला ते समजून सांगावं लागायचं पेशंटला, त्याच्या नातेवाईकांना. मग सगळ्या समजल्यानंतर पेशंटचे नातेवाईक म्हणले, डॉक्टर साहेब तुमचं बरोबर आहे म्हणले सगळं, पण मी आता तेवढे पैसे आणलेले नाहीत. म्हणले मी उद्या येतो ते करायला. ज्या रुग्णाला छाती दुखते म्हणून मला ECG काढायचं होतं तो रुग्ण मला सांगायचा की मी उद्या येतो म्हणून, आणि मलाच घाम फुटायचा. मग अशा वेळेला असं काही झालेलं आहे काही वेळेला की मग मी त्याला सांगायचो तू पैसे नंतर दे, नाही दिलेस तरी चालेल, पण आता आज ECG काढून घे, कारण त्याला छातीत दुखतंय आणि मला हृदयाचा काही आजार असण्याची मला शंका वाटते, तर तू ते काढून घे. मग त्याला समजून घेतल्यावर पैशाचं नाही म्हणल्यावर मग तो काढून घ्यायचा आधी, आणि मग त्याला सल्ला दिल्यावर त्याला जर पटलं तर त्याच्या खिशात पैसे असायचे जाताना तो काढून द्यायचा. त्यांनी माझी परीक्षा घ्यायचा तो 2 प्रकारे, आर्थिक आणि वैद्यकीय ज्ञानाची. बरोबर. पण हे त्यावेळेला आम्ही फार जास्त मनाला लावून घ्यायचो नाहीत, कारण ते नातेवाईकांना रुग्णांना त्याचं महत्त्व कळायचं नाही, माहिती नसायचं. त्याच्यामुळं मेडिकल प्रॅक्टिस आणि त्याच्याबरोबरच मेडिकल एज्युकेशन, वैद्यकीय शिक्षण किंवा वैद्यकीय काउन्सिलिंग हे पण त्यावेळेला आपोआपच केलं जायचं आणि करावंच लागायचं, कारण त्याच्याशिवाय पुढं जाता येत नव्हतं. काही वेळेला त्याच्या खऱ्याच अडचणी होत्या, काही त्याच्या प्रथा ज्या चालत आलेल्या होत्या त्या होत्या, आणि काही वेळेला ज्या नवीन गोष्टी त्यांना समजू शकत नाहीत त्या समजून सांगाव्या लागत होत्या. त्याच्यामुळं असं त्यांचं मेडिकल अपग्रेडमेंट, एज्युकेशन, वैद्यकीय प्रॅक्टिस, त्यांना औषध देणं आणि नंतर त्यांचा फॉलोअप करणं, अशा वेगवेगळ्या पातळीवरचे अत्यंत व्यामिश्र किंवा संमिश्र असे सगळ्या प्रकारचे अनुभव असायचे, आणि त्या ह्याच्यामधून उतरल्यानंतरच पुढं जाता यायचं. परंतु बहुतेक रुग्णांना, नातेवाईकांना त्यांना जर आपण समजून सांगितलं तर ते ऐकायचे, केलं जायचं. फक्त एवढंच आहे की त्यांना वेळ मात्र त्याच्यासाठी जास्त द्यावा लागायचा, कारण हे समजून सांगावं लागायचं, त्यांची तयारी नसायची. एक्सरे, ECG आणि रक्तलघवीच्या काही तपासण्या, एवढ्याच तपासण्या त्या सुरुवातीच्या काळात उपलब्ध होत्या. सोनोग्राफीची सुविधा मी जोपर्यंत MD झालो तोपर्यंत उपलब्ध नव्हती. बरोबर. MD झाल्यानंतर कित्येक वर्षानंतर मग इथे लातूरमध्ये सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध झाली, आणि CT स्कॅन, MRI वगैरे सारख्या तपासण्या तर अत्यंत आधुनिक आणि अलीकडच्या काळामधल्या आहेत. तेव्हा एक्सरे, ECG आणि रक्तलघवीच्या तपासण्या एवढ्याच ह्याच्यावर होलं जायचं. अनेक वेळेला जे रुग्ण वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीसाठी पोस्ट केलेलं असायचे त्यांच्या फिटनेससाठी फिजिशियन म्हणून आम्हाला बोलवलं जायचं, प्री सर्जिकल किंवा प्री ॲनेस्थेटिक फिटनेस म्हणून. मग तेव्हा नातेवाईकांना समजून सांगावं लागायचं किंवा ऑपरेशन करायचं तर आधी त्याचं रक्ताचं प्रमाण किती आहे, योग्य आहे नाही ते तपासणं आवश्यक आहे. त्याला साखर आहे का नाही, डायबिटीस आहे का ते तपासून घेणं ते आवश्यक आहे, ते करून घ्यावं लागायचं. आणि मग एका 40-45च्या पुढचं जर ती रुग्ण असेल तर त्याला ॲनेस्थेशिया दिल्यानंतर काही कॉम्प्लिकेशन होऊ नये ह्याच्यासाठी त्याचा आधी एक ECG पण काढावं लागणार आहे, ते पण काढावं लागेल. तेव्हा आपण पेशंटच्या रुग्णाची, मी तर ऑपरेशनसाठी आलो, मला ह्याची काही गरज नाही असं म्हणायचे. मग त्यांना ते समजून सांगावं लागायचं. मग ते सर्जन पण समजून सांगायचे, आणि मग त्याप्रमाणे ते मग केलं जायचं. त्यावेळेला गरोदर स्त्रियांच्यामध्ये विशेषतः पहिल्या 2ऱ्या तिमाहीमध्ये ब्लड प्रेशर वाढण्याचे आणि सूज येण्याचे असे रुग्ण तेव्हा खूप असायचे, ज्याला प्री एक्लम्शिया म्हणतात तसे प्रकारचे रुग्ण तेव्हा खूप असायचे. आणि लातूरमधल्या डॉक्टर मायाताई कुलकर्णींच्या दवाखान्यामध्ये तेव्हा मी अटॅच होतो ममता हॉस्पिटलमध्ये. त्यांच्याकडं खूप मॅटर्निटीचे पेशंट असायचे, त्याच्यातल्या खूप पेशंटना ब्लड प्रेशर निघायचं, आणि मग त्या पेशंटना न घाबरू देता त्यांच्या बहुतेक वेळेला सोबत असणाऱ्या आया किंवा त्यांचे नवरे त्यांना समजून सांगणं की बाबा ही फार मोठी कंडिशन नाही आहे, फक्त आपल्याला वेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागणार आहे, तपासणी वेळेच्या वेळेला ठेवावी लागणार आहे, हे कन्व्हिन्स करावं लागायचं. त्याच्यामध्ये काही तुरळक प्रमाणात काही गरोदर महिलांना डायबिटीस निघायचा. आणि आजही आणि तेव्हाही डायबिटीस निघाला की त्यांना गोळ्या शक्यतो डायबिटीससाठीच्या चालत नाहीत, त्यांना इंजेक्शन इन्सुलिनच घ्यावं लागतं. बरोबर. मग ते इन्सुलिनचं त्यांना समजून सांगणे, शिकवणे, आणि मग त्यांना साखर जास्त झाली तर काय होऊ शकतं, कमी झालं असतं काय होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टींचं काउन्सिलिंग करणे आणि त्यांच्याकडून ते करून घेणं, एक छोटी मोठी थोडी कसरतच होती. पण त्या गरोदर स्त्रीचं डिलिव्हरी चांगली व्हावी आणि नंतर बाळाला त्रास होऊ नये,
गर्भजलाचं प्रमाण कमी जास्त न होणे देण्यासाठी साखरेचं नियंत्रण चांगलं ठेवणं हे कसं आवश्यक आहे हे त्यांना समजून सांगणे हे कसरत होती आणि त्याच्यासाठी वेळही लागायचा. पण त्यांनी कन्व्हिन्स झाल्यानंतर हे केलं, त्याच्यातला मिळाला आनंदही खूप वेगळा आणि चांगला असायचा. गोळ्यांच्या बाबतीत, औषधांच्या बाबतीत असंच खूप चांगले आणि काही चांगले आणि काही हसावे असं वाटणारे असे अनुभव असायचे. मधुमेहाचे रुग्ण 1 महिन्याचं औषध द्यायचो आम्ही, घ्यायचे 1 महिन्याचं रुग्ण आणि मग 4 महिन्यांनी यायचे, पुन्हा साखर वाढलेलं असायचं. अरे तुझ्या गोळ्यांचं काय झालं? घेतल्या ना म्हणलं. किती दिवस झाले? तुम्ही दिल्या होत्या ना म्हणलं. 1 महिना, पूर्ण 1 महिन्याच्या महिन्यात 30 गोळ्या घेतल्या म्हणलं. आपण 30 गोळ्या घेतल्या, त्याला 4 महिने झाले ना म्हणलं, नंतरच्या 3 महिने. आता तुम्ही गोळ्या लिहून दिल्या तेवढ्या संपवल्या, आता काय म्हणलं त्याच्यात? म्हणून केलं नाही. आणि पथ्याचं तुम्ही म्हणलं ते केलं ना म्हणलं. किती दिवस? 1 महिना. गोळ्या होत्या तोपर्यंत पथ्य केलं, नंतर त्याचा काय विषय? मग त्यांना ते समजून सांगावं लागायचं. तेव्हा वरच्यावर बदल होत गेला, शिक्षणाचं प्रमाण वाढलं. त्या रुग्णांच्या घरचे जे त्यांचे मुलं मुली जे सुशिक्षित होते त्यांनी त्यांना कन्व्हिन्स करून सांगितलं आणि मग नंतर रुग्ण आले नाही तरी गोळ्या आणि पथ्य चालू ठेवायचं असतं हे त्यांना माहिती झालं. साधारण जे ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस ह्यांच्या ज्याच्यामध्ये सलग गोळ्या सतत चालू ठेवाव्या लागतात अशा रुग्णांच्या बाबतीत असे खूप गमतीदार आणि खूप अवघड अनुभव आले. पण त्याच्यातूनही समाजाचं शिक्षण झालं, एकूणच अवेअरनेस आपण ज्याला म्हणतो तो वाढला आणि मग वरच्यावर घेऊ लागलं. आता आज मधुमेहाच्या रुग्णांना तुम्हाला फार जास्त काउन्सिलिंग करावं लागत नाही, कारण त्यांना बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये कोणी ना कोणी मधुमेही रुग्ण असतो, कारण अनुवंशिकतेने येणारा असतो. त्याच्यामुळे पथ्य काय करावं लागतं, गोळ्या कशा घ्याव्या लागतात, किती दिवसांनी तपासावं लागतं, कोणत्या लक्षणांना महत्त्व द्यायचं, काय करायचं, ह्याचं बहुतेक वेळेला शिक्षण आजकाल नवीन जे मधुमेह जेव्हा डायग्नोस होतो तेव्हा त्यांचं आधीच झालेलं असतं. इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांमध्ये त्याची खूप चांगली माहिती उपलब्ध आहे, ती पण ते वाचतात, बघतात, ऐकतात आणि हे पेशंटचं, रुग्णांचं, त्यांच्या नातेवाईकांचं शिक्षण करण्यासाठी म्हणून जे वेळ लागायचा तो आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. लोकांचं स्वतःच अवेअर आहेत आणि हा वेळ कमी झालेला आहे. प्रत्यक्ष रुग्णाला द्यावा लागायचा वेळ इतर गोष्टींसाठी आता वापरता येऊ शकतो, जो की आधी बेसिक गोष्टींसाठी करावा लागत होता. आणि अशा दृष्टीने आपला समाज, आपलं आरोग्य, असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांची संख्या, त्या आजार होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि स्वाभाविकपणे डॉक्टरांची, दवाखान्यांची आणि निदान करणाऱ्या केंद्रांची पण संख्या खूप वाढलेली आहे आणि परिस्थिती आता खूप चांगली, सकारात्मक आणि बदल झालेली आहे. सो आता तुम्ही जे सांगितलं की पूर्वी जे रुग्ण होते की त्यांना त्या विषयातलं एकूण अज्ञान असायचं, पण आता आजकाल व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये एवढी माहिती मिळते, अति माहिती मिळाल्यामुळे पण काही समस्या उद्भवत असतील, असे काही आहेत का अनुभव? खूप आहेत. त्याच्यामध्ये आपण जे बोलतो सहसा की बाबा आपण ज्याला गुगल डॉक्टर म्हणतो किंवा व्हॉट्सअप डॉक्टर म्हणतो, असं लोक सगळं बघून येतात. नवीन पिढी जी आहे ती ह्या सगळ्या माध्यमांशी खूप जास्त फ्रेंडली आहे. बरोबर. आणि त्यांना काही शब्द आला काही नवीन ऐकण्यात की ते आधी त्याचं गुगल करून सर्च करतात, त्याचं काय ते सगळं वाचतात आणि मग नंतर डॉक्टरकडे जातात. ह्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम आहेत. बरोबर. एक तर त्याच्यामधले डॉक्टरचे प्रत्येक गोष्ट जे त्यांना सांगू शकत नाहीत ते त्यांनी वाचलेलं असतं, हा एक चांगला परिणाम आहे. त्याच्याविषयी माहिती असते, कॉम्प्लिकेशन काय आहेत, ते औषध जर दिलं तर त्याचे साईड इफेक्ट काय आहेत हे त्यांना माहिती होऊ शकतं आणि हा एक चांगलाही परिणाम आहे. त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी डॉक्टरांना वेळ जास्त द्यावा लागतो, हे आमच्या दृष्टीने थोडं अडचणीचं एक गोष्ट विषय आहे. परंतु जर कोणी शंका विचारलं तर ते निरसन करणं माझं आणि माझ्या सगळ्या डॉक्टर मित्रांचं काम आहे, ते आम्ही करतोच आणि करणं भागच आहे. त्याची मर्यादा दोन्ही बाजूंनी सांभाळली पाहिजे, ही गोष्ट वेगळी अंडरलाईन करण्याची काही गरज नाही. काही वेळेला सेल्फ ट्रीटमेंट केली जाते ते बघून आणि त्याचा मात्र रुग्णाच्या ह्याच्यावर धोका होऊ शकतो, कारण की गुगल किंवा व्हॉट्सअप ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी एक समजून घेतलं पाहिजे की माहिती आहे, बरोबर, ते ज्ञान नाही. ज्ञान जे आहे ते तुम्ही मिळवता. इंजिनियर असला माणूस तो त्याच्या इंजिनिअरिंगच्या करिअरमध्ये मिळवतो, फार्मसिस्ट असणारा त्याच्या करिअरमध्ये मिळवतो, वकील असणारा त्याच्या करिअरमध्ये मिळवतो, डॉक्टर असणारा त्याच्या करिअरमध्ये मिळवतो. गुगलवर जे आहे ती माहिती आहे, ते ज्ञान नाही.
ज्ञान तुम्ही त्या विषयामध्ये तुम्ही शिक्षण जेव्हा घेता आणि त्याच्यामध्ये काही वर्ष त्याच्यामध्ये घालता तेव्हा ते मिळू शकतं. गुगलवर असते ती माहिती आहे. माहिती बरोबर. आणि ज्ञान याच्यामधला फरक आपण जाणून घेतला पाहिजे. आणि नुसत्या माहितीच्या जोरावर आपण पुढे जायला लागलो तर खूप अडचणी आणि अडथळे येऊ शकतात. एक दोन काही अनुभव आहेत मला असे. एका माझ्या तरुण पेशंटला खूप अँझायटी असायची आणि धडधड व्हायची. अच्छा. आणि मग धडधड झाल्यामुळं तो बेचैन व्हायचा, अस्वस्थ व्हायचा. डॉक्टरकडे जाणारा हा साधा सोपा मार्ग आम्ही जो निवडू शकलो असतो त्याच्याऐवजी त्यांनी गुगल केलं. आणि मग गुगलवर एक औषध त्याला सापडलं की ह्या गोळीचा परिणाम असतो. तेव्हा कायदे कानून एवढे जास्त स्ट्रिक्ट नसल्यामुळे ती गोळी त्याला मिळाली. औषधाकडे दुकानात गेला आणि ती गोळी घेतली. ती गोळी घेतल्यावर त्याला बरं वाटायचं. मग तो घ्यायचा बंद करायचा. मग काही दिवसांनी पुन्हा त्रास व्हायचा, पुन्हा गोळी घ्यायचा बंद करायचा. मग जेव्हा पुन्हा व्हायला लागला तेव्हा त्यांनी काय केलं, ती गोळी घेऊन सततच चालू ठेवली. अरे बापरे. आणि त्याच्यामुळे त्याचा तो त्रास कमी झाला. नंतर त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्याला त्याच्या वैवाहिक आयुष्यात अडथळे आले. बापरे. आणि मूल होईना. मग तो हे करा ते करा, त्याच्या तपासण्या झाल्या, सगळ्या झाल्या. आणि तो माझ्याकडे दुसरं काहीतरी दाखवायला आला मला की असं असं आहे. आणि डॉक्टर साहेब ही पण फाईल बघा म्हणून त्यांनी ते त्या कपलचे जे तपासण्या होतात त्याच्यामध्ये ती दाखवली. असं असं मी म्हटलं ह्या दोन्हीच तपासण्या, तर मी तर त्याच्यातला तज्ज्ञ नाही आहे, पण ह्या दोन्ही तपासण्या तुमच्या दोन्ही कपल जोडपं जे आहे पती पत्नी त्या सगळ्या नॉर्मल आहेत. मग असं असताना असं असायचं काही कारण नाही. मी म्हटलं मग मी सहज आता आमची मेडिसिन म्हणजे आमची चिकित्सक प्रवृत्ती असते थोडी, मी त्याला सहज विचारलं की दुसऱ्या काही औषधं चालू आहेत का तुझ्या बायकोला किंवा तुला. तर तो म्हटला की मला आहेत मी गोळ्या. कोणत्या गोळ्या घेतोस? मग ते नावच काढून दाखवले ह्या गोळ्या घेतो म्हणून. मग कशासाठी घेतोस? ते ह्याच्या घेतो म्हणून. तेव्हा अक्षरशः कपाळावर हात मारून घ्यायचं बाकी होतं. त्या गोळीमुळं त्याच्या वैवाहिक आयुष्यावर आणि मूल होणार परिणाम झाला होता. त्याला समजून सांगितलं, त्याची गोळी बंद केली. त्याला त्याच्या पर्यायी जी औषधं असतात अँझायटीचा जो त्रास असतो त्याच्यासाठी ती दिली. त्याची ती कमी झालं आणि काही वर्षानंतर त्याला मूल झालं. अशा रीतीने त्याचा गैरफायदा नुकसान पण होतं. ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण प्रत्येकाने योग्य तो बोध घेऊन त्याचा योग्य तो वापर करायला पाहिजे. अतिवापर आणि चुकीचा वापर हे आपण टाळलेलं चांगलं. तुम्ही म्हटलं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आजारांचे प्रमाण कमी होते, तपासण्या कमी होत्या. आता तपासण्या वाढल्या, आजारांचं प्रमाणही वाढलं. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला अपग्रेड कसं करता, अपडेट कसं ठेवता? आता आज मी माझ्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये ज्या तपासण्या ॲडवाईज करतो, सांगतो, करून घेतो आणि त्याचं रिझल्ट ॲनालिसिस बघून त्याच्याप्रमाणे रुग्णाला जो जो प्रॉपर असेल तो ॲडवाईज देतो. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं की मी जेव्हा MD झालो तेव्हा ह्याच्यातल्या जेमतेम 10% तपासण्या उपलब्ध होत्या तेव्हा. नंतर त्या नवीन निघालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी जुळवून घेणं ही एक मोठी कसरत आहे. आणि ते माझी प्रोफेशनल अनअवॉइडेबिलिटी आहे, अपरिहार्यता आहे असं आहे. कारण त्याच्याशिवाय मी माझ्या रुग्णाला योग्य तो सल्ला देऊ शकणार नाही. दोन गोष्टीत, एक तर मी योगागनी इथल्या वैद्यकीय ह्याच्यात व्हिजिटिंग प्रोफेसर आहे आणि शिकवतोय मी इथल्या MITच्या मेडिकल कॉलेजमध्ये सध्या असोसिएट प्रोफेसर आहे. आणि शिकवण्यात आपोआप तुमचं अपग्रेडमेंट होतंच. शिकवण्यासाठी तुम्हाला वाचावं लागतं आणि वाचताना तुम्हाला सगळ्या नवीन ज्या रिसेंट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुमचं अपडेटमेंट होते. वेगवेगळ्या प्रकारची नियतकालिकं जी असतात ती तुम्हाला वेगवेगळ्या वेळेला नेहमी करता तुम्हाला अपडेट ठेवण्यासाठी वाचणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जे रिसेंट किंवा जे ताजं जे आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला कळू शकतात. माझ्या क्षेत्रामध्ये अजून एका गोष्टीचा अत्यंत मुद्दाम उल्लेख करावा लागेल, म्हणजे आमच्या त्या स्पेशालिटीप्रमाणेचे ज्या कॉन्फरन्सेस होतात, जे परिषदा होतात. आमच्या फिजिशियन्ससाठी मी जे प्रॅक्टिस करतो त्याच्यामध्ये फिजिशियन्स कॉन्फरन्स असते आणि वेगवेगळ्या पातळीवर त्या कॉन्फरन्सेस होतात. आपल्याकडं आधी विभागीय पातळीवर व्हायच्या, आता त्या थोड्या कमी झालेल्या आहेत, पण राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पण होतात, पण त्या जास्त अवघड असतात पण जाणं आणि अटेंड करणं. परंतु राज्य पातळीवरच्या आणि राष्ट्रीय पातळीवरच्या वेगवेगळ्या ज्या कॉन्फरन्सेस असतात, स्टेट आणि नॅशनल लेवलवरच्या, त्या अटेंड करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि वाचन, तुमचं स्वतःचं वाचन
त्याच्यासोबत ह्या कॉन्फरन्सेस अटेंड करून तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवता येतं आणि त्या प्रत्येकाने अटेंड केल्या पाहिजेत. मी जास्तीत जास्त कॉन्फरन्सेस राज्य आणि विभागीय पातळीच्या अटेंड केलेले आहेत आणि त्याच्याद्वारेच तुम्हाला ते अपडेट राहता येऊ शकतं. नवीन ज्या तपासण्यात नवीन उपचार पद्धती आहेत, नवीन औषधं आहेत, त्यांच्याविषयीचं तुमचं जे नॉलेज ज्ञान आहे ते अपडेट करण्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होतो. पूर्वी डॉक्टर साहेब तुम्ही जसं म्हणालात की एकतर आजाराचं प्रमाण कमी होतं, त्यामुळं रुग्ण आणि डॉक्टर याचं एक वेगळं नातं होतं. आता काय झालं आहे की एकूण रुग्णांची संख्या वाढली आणि असं हे जरा नातं पूर्वी जे घट्ट होतं ते आता पातळ होत चाललं आहे. रुग्णांच्या डॉक्टरकडनं अपेक्षा, डॉक्टरांच्या रुग्णाकडनं अपेक्षा ह्या पूर्वी आणि आता बदल होतो आहे. तर काळानुरूप समाजाने काय विचार करायला पाहिजे आणि डॉक्टरांनी आपलं विचार कशा पद्धतीने केले पाहिजेत आगामी काळामध्ये आपल्याला वाटतं? खूप चांगला, नाजूक आणि कळीचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे प्रदीपराव. काळाप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपली लोकसंख्या खूप वाढते झपाट्याने. त्या प्रमाणातच डॉक्टरांची आणि वेगवेगळ्या विषयातल्या तज्ज्ञांची पण संख्या वाढते. वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधा, मग त्या वेगवेगळे उपचार असोत, ICUच्या रूपात असोत, वेगवेगळे ॲडव्हान्स ऑपरेशन थिएटर्स असोत, CT स्कॅन, MRI यांच्यासारख्या वेगवेगळ्या तपासण्या असोत, आणि आपल्याकडं सहसा बोललं जात नाही परंतु खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक अशा रक्त, लघवी आणि इतर फ्लुइड्स यांच्या तपासण्या असोत. त्याच्यामध्ये विज्ञानाने खूप प्रचंड वेगाने आणि खूप प्रचंड क्रांती केलेली आहे. ह्या काही अत्यंत चांगल्या तपासण्या आता सध्या आपल्याला लातूरसारख्या शहरात सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत. काही मर्यादा अशा आहेत की त्याची कॉस्ट, त्याची किंमत खूप जास्त आहे काही तपासण्यांची, परंतु त्या तितक्याच फायद्याच्या पण आहेत. काही वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांची संख्या वाढलेली आहे. व्हायरल डिसीजेस, कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर्स यांचं रुग्णांची संख्या वाढलेली आहे. मधुमेह, लवकरच्या वयात होणारा आणि संख्या, रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर लवकरच्या वयात होणारा आणि त्यांची संख्या, किडनीच्या आजारांची संख्या, मेंदू आणि मज्जातंतूच्या आजाराची संख्या, पचनसंस्थेचे आजार, अशा वेगवेगळ्या प्रकारांच्या विविध प्रकारच्या आजारांची संख्या खूप जास्त वाढलेली आहे. आजारांची संख्या वाढलेली आहे असं म्हणण्यापेक्षा आपली लोकसंख्या वाढलेली आहे, त्याच्यामुळं त्यांचं पिकअप रेट ज्याला म्हणता येईल तो वाढलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या अत्याधुनिक ज्या तपासण्या आहेत त्याच्यामुळे त्यांचं निदान आता खूप चांगलं व्हायला लागलं. अच्छा. आजार म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचं निदान होण्याची संख्या आणि त्यांचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळं समाज म्हणून आपल्या सगळ्यांच्यासाठी, डॉक्टर म्हणून माझ्यासाठी आणि ज्यांना होतो त्या रुग्ण किंवा पेशंट आणि त्यांच्या फॅमिलीसाठी हे एक वेगळ्या प्रकारचं नवीन आव्हान आहे. अच्छा. कारण नवीन एखाद्या प्रकारचा जर कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर ज्याला म्हणतात किंवा आपल्याकडं वातविकार ज्याला म्हणतात ते जर डायग्नोज झाला तर त्याची औषधं घेणं, त्याचं फॉलोअप ठेवणं, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करणं हे काही प्रमाणात थोडं कटकटीचं, त्रासाचं आणि खर्चिक असं सगळंच आहे. हे आपण मान्य करायला काही हरकत नाही. परंतु तो जर आजार एखाद्या व्यक्तीला असेल तर ते करण्याशिवाय दुसरा काही पर्याय पण नसतो. वैद्यकीय तपासण्या ज्या आहेत त्यांची उपलब्धता आणि रुग्णाला किंवा पेशंटला त्याची कॉस्ट, त्याची किंमत, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतला आणि त्याचा होणारा फायदा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवतात की ह्या सगळ्या नवीन अत्याधुनिक तपासण्या आहेत त्या खूप चांगल्या, आवश्यक आणि काही प्रमाणात महागड्या आहेत. पण त्या आजाराचं निदान होण्यासाठी ते आवश्यक पण आहे. बरोबर. आपल्या समाजाची क्रयशक्ती, अफोर्डेबिलिटी आणि या अवघड तपासण्या यांचा मेळ कसा घालायचा खूप चांगला आणि कळीचा मुद्दा आहे. अशा वेळेला डॉक्टर म्हणून माझ्यावरची जबाबदारी आहे ही अनेक पटीने वाढते. रुग्णाची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, त्याला असलेला आजार किंवा रोग, त्याची क्रॉनिसिटी किती जुना आहे, त्याच्यामुळे त्याचं किती इनकॅपॅसिटेशन झालेलं आहे, त्याला किती त्रास आहे, आणि मग त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला काय काय तपासण्या करणं आवश्यक आहे हे चोखंदळपणे निवडून आणि त्याच्यातल्या
आर्थिक भाराचा परिणाम, त्याची कॉस्ट हे करून त्या रुग्णाला सांगणं हे आज डॉक्टरांच्यावर एक नवीन आणि ॲडिशनल जबाबदारी आहे. बरोबर. मी मेडिकल प्रॅक्टिस करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचं भान मी ठेवलंच पाहिजे. एका गरीब घरातल्या रुग्णाला मी काय तपासणे सांगतो, एका मध्यमवर्गीय रुग्णाला मी काय तपासणे सांगतो, आणि एक अफोर्डिंग हायर क्लास पेशंटला काय तपासणे सांगतो, ह्याचं भान माझं मी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. माझं वैद्यकीय ज्ञान आणि माझं सामाजिक भान ह्या दोन्ही गोष्टींची योग्य ती सांगड घालून मी माझ्या रुग्णाला सल्ला दिला पाहिजे असं मला वाटतं. ह्याचा मी प्रामाणिक प्रयत्न माझी प्रॅक्टिस सुरू केल्यापासून आजपर्यंत करत आलेलो आहे, ह्याच्या पुढेही करणार आहे. आपल्या सगळ्या समाजाचं जे भान जे डॉक्टर लोक आम्ही ठेवतो, मला आहे आणि माझे सगळेच ठेवतात, ह्या योग्य त्या गोष्टीचा मेळ जर आपण घातला, नातेवाईकांना विश्वासात घेतलं की बाबा ही तपासणी थोडी खर्चिक आहे, परंतु तुझ्या नातेवाईकांना, आईना, वडिलांना, मुलाला हा त्रास इतक्या दिवसापासून सहन करावा लागतोय, त्याचं योग्य ते निदान आणि आपण उपचार करू शकलो तर त्याचा फायदा होऊ शकेल, तर तू बघ आणि तू ही तपासणी करून घे असं जर सांगून योग्य त्या तपासण्या आपण करून घेतल्या त्याचं निदान करण्यासाठी, तर ह्याचा सगळ्याच दृष्टींनी चांगला परिणाम आहे. भरमसाठ तपासण्या किंवा ब्लँकेट तपासण्या सगळ्याच रुग्णांना सगळ्याच डॉक्टरांनी सांगणं हे एका बाजूनी योग्य जरी असलं, काही नुसटू नये, काही आजार निसटू नये ह्याच्यासाठी हे एका बाजूनी बरोबर जरी असलं तरी त्याचं सामाजिक आणि आर्थिक भान हे आपण सगळ्यांनी ठेवलंच पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीची सांगड घालूनच त्यांना तो सल्ला दिला पाहिजे. मग काही वेळेला आपल्याला असं वाटत होतं की नातेवाईक आवश्यक असलं तरी करायला तयार नसतात, मग त्यावेळेला डॉक्टर म्हणून माझा नाईलाज असतो, त्यांना समजून सांगणं, त्याचं कन्व्हिन्स करणं हे माझं काम आहे. आणि न आवश्यक असणाऱ्या तपासण्या न सांगणं हे तर 100% माझ्याच हातात आहे, ते मीच केलं पाहिजे, मी करायला पाहिजे आणि मी करतोच आणि सगळ्याच डॉक्टरांनी करायला पाहिजे. मेजॉरिटी डॉक्टर करतात आणि अशा रीतीनं आवश्यक असणाऱ्या तपासण्या आणि त्याची कॉस्ट ह्या दोन्हीचा मेळ घालून आपण ते सांगू. दुसरं, आता तुम्ही इतकी वर्ष काम करताय, म्हणजे तुमचा वैद्यकीय व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्ही काम करता, त्यासाठीचं वेळ देता, तर त्याचं नियोजन कसं करता? मग इकडे रुग्णांचं हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि हा वेळ, आणि असं सामाजिक काम करण्याचा तुम्हाला वैयक्तिकरित्या काय लाभ होतो, म्हणजे तो मानसिक लाभ तो काय होतो, तोही जरा आम्हाला सांगा ना. म्हणजे प्रदीपराव, जसं प्रत्येक क्षेत्रातला माणूस आपलं जे व्यावसायिक जीवन आहे ते जगत असतो. डॉक्टर म्हणून मी माझी मेडिकल प्रॅक्टिस करतो, इतके वर्ष करत आलेलो आहे, अजून काही वर्ष करणार आहे. त्या व्यावसायिक माझ्यावर काही बांधिलकी आहे. मला माझ्या रुग्णांसाठीचा असणारा वेळ इतर ठिकाणी देणं हे तितकंसं संयुक्तिक ठरणार नाही असं मला स्वतःला वाटतं. परंतु त्याचबरोबर मी या समाजात एक डॉक्टर म्हणून राहत असताना माझे डॉक्टर म्हणून माझ्या पेशंटच्या प्रती जी वेळेची कमिटमेंट आहे, माझी बांधिलकी आहे, ती असताना मी समाजाचा घटक आहे, तर समाजातल्या इतर जबाबदाऱ्यांची जबाबदारी एक घटक म्हणून माझ्यावर आहे. आणि मग त्याच्यासाठी माझा जो वेळ आहे तो मी त्या कामासाठी पण दिला पाहिजे. मग जनकल्याण विद्यालयामध्ये देणारा असो, मी विवेकानंद संस्कार संस्थेमध्ये देणारा असो, किंवा आता सध्या संवेदना सेरेब्रल पाल्सीमध्ये देणारा असो, सावरकर रुग्णसेवा मंडळामध्ये देणारा असो, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी देणारा वेळ मी माझ्या व्यक्तिगत वेळेतून द्यायला पाहिजे, माझ्या व्यावसायिक वेळेतून नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. वा वा. मग काही वेळेला ही कसरत होते थोडी, की बाबा त्याच वेळा दवाखान्याच्या वेळात जर एखादा कार्यक्रम असला तर काय करायचं, मग त्याच्यामधून जेवढे शक्य असेल तेवढी अंग चोरून वाट काढणे हा मधला प्रकार करावा लागतो. परंतु व्यावसायिक बांधिलकी ही ठेवलीच पाहिजे, रुग्णांचा वेळ जो ते दिलाच पाहिजे, आणि हे असताना इतर सामाजिक कामामधला वेळ हा तुमच्या व्यक्तिगत वेळेमधून द्यायला पाहिजे असं माझी स्वतःची धारणा आहे. तशी कसरत करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. मग त्याच्यामध्ये काही वेळेला मी उशिरा जर झालो दवाखान्यात जायला तर माझ्या रुग्णांकडून मला थोड्या शिव्याशाप ऐकाव्या लागतात आणि त्या मला मान्य आहेत. काही वेळेला सामाजिक बांधकामात जी बांधिलकी असते त्याच्यामध्ये वेळ कमी देता येत नाहीत, वेळेवर जाता येत नाही, किंवा जेवढा वेळ मी देणं अपेक्षित असतं तेवढा मी
तिकडे देऊ शकत नाही. त्याच्यामुळे तिकडचे माझे जे सहकारी असतात त्यांच्याकडून त्याच्यापोटी नाराजी घ्यावी लागते. पण ह्या दोन्ही नाराजी माझ्यावरच्या प्रेमापोटी आणि माझ्या कामापोटी असल्यापोटी आहे असं मी समजून त्या दोन्ही खूप आनंदाने स्वीकारतो. बरं डॉक्टर साहेब, आता शेवटचा प्रश्न की साधारणपणे एक पिढी ही दुसऱ्या पिढीला दूषणं देते किंवा आमचा काळ कसा होता आणि आत्ता ही मंडळी कशी नाहीत असं जरा नकारात्मक बोलतात. तर तुम्ही नव्या पिढीकडं बघता कसं आणि एकूण आपलं भवितव्य म्हणजे आपल्या समाजाचं भवितव्य कसं आहे, उज्ज्वल आहे किंवा आणखीन काय अडचणी आहेत, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रदीपराव, तुम्ही जे आता म्हटलात की प्रत्येक पिढीला असं वाटतं की आमच्या आधीच्या पिढीचं चूक होतं आणि नंतरच्या पिढीचं चूक आहे आणि हे स्वाभाविक आहे. परंतु आधीच्या पिढीने त्यावेळेच्या सामाजिक परिस्थितीनुसार जे केलं ते अत्यंत योग्य होतं. आज तुमची माझी जी पिढी करतोय ते आपण आजच्या पिढीसाठी योग्य आहे आणि पुढची पिढी जे विचार पुढं नेणार आहे ती त्या पिढीच्या आणि त्या कालानुरूप ती असणार आहे. त्याच्यामुळं ह्या पिढीचं जे युद्ध आहे ते कोणी विजेता किंवा पराजित किंवा एक वरचढ आणि एक खालचा असं समजण्याची गरज नाही. प्रत्येक जण आपापल्या पिढीप्रमाणे योग्य ते निर्णय, योग्य ते वातावरण, योग्य ते बांधिलकी आणि योग्य ते उपचार हे करत असतो. ह्याच्यात 1-2-4% आपण जसं समजू शकतो तसं त्याच्यामध्ये ॲबरन्सी किंवा चुकार असू शकतात. परंतु पिढी ही कधीही चूक असत नाही. मागची पिढी त्यांच्यासाठी बरोबर होती, आपण जे करतो ते ह्या पिढीसाठी बरोबर आहे आणि पुढची येणारी पिढी जे आपल्याला कपाळावर आठ्या पडतात ती त्या पिढीसाठी ते योग्य आहे. आपण फक्त एका गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांचं एकमत असायला काही हरकत नाही की चांगल्या गोष्टींना चांगलं, ज्या वाईट आहेत त्यांना वाईट, ज्यांच्याकडं आहे त्यांनी नाहीरे वर्गासाठी चांगल्यात चांगली जास्तीत जास्त वेळ आणि मदत देण्याचे प्रयत्न करणं, व्यक्तिगत प्रगतीबरोबर आपल्या समाजाचं पण बांधिलकी समजून घेणं. हा समाज व्यक्ती म्हणून मी माझी प्रगती करत असताना मी समाज म्हणून आपल्या समाजाची प्रगती कशी होती आहे, तो स्थिर कसा होतो आहे, त्याच्यामधल्या दुर्बल घटकांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी मी काय करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार ठेवला तर मला असं वाटतं की प्रत्येक पिढी ही यशस्वीच आहे आणि ह्याच्याही पुढे होत राहणार आहे. मग त्याच्यातल्या काही गोष्टी मला पटणार नाहीत हे मान्य आहे मला, परंतु ती पिढी म्हणून ते चूक असत नाही. तो वेळ आणि काळ बदललेला आहे, त्या काळाशी आणि बदललेल्या वेळेशी जुळवून घेण्यात मी कमी पडतोय म्हणून मला ते कळत नाही असा त्याच्यातला एक कॉमन अर्थ आपण सगळ्यांनी घ्यायला हरकत नाही. ती नवीन पिढी अत्यंत तल्लक आहे, अत्यंत बुद्धिमान आहे, सगळ्या नवीन नवीन गॅजेट्स आणि उपकरणं आहेत त्याच्यासाठी खूप चांगली मेळ राखून आहे, सगळ्या गोष्टींचं योग्य भान राखणारी आहे आणि होणारी जी प्रगती आहे त्याच्याकडे पण भान आहे. आणि आधीच्या पिढीने जे दिलेले आहेत ते योग्य ते संस्कार घेऊन सामाजिक जबाबदारीची पण जाणीव असणारे नवीन तरुण पिढीमध्ये असंख्य तरुण तरुणी आहेत. ह्याचं हे आपल्या समाजासाठी, देशासाठी आणि आपल्या राज्याच्या, आपल्या एकूण वातावरणातल्या ह्या सगळ्या संस्कारांचा तो परिणाम आहे. आणि जेवढं चांगलं सामाजिक काम आधीची पिढी करत होती ही पिढी केली तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काम पुढची पण पिढी करेल ह्याचा मला विश्वास आहे. आपण फक्त नकारात्मक गोष्टींकडे बोलत असतो, नकारात्मक गोष्टी प्रत्येक काळात आणि प्रत्येक ठिकाणी होत राहणार, त्याचा जास्त बाऊ न करता सकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. सकारात्मक गोष्टी ज्या करतात, जे चांगलं करतात, तुम्हाला पटेल न पटेल, जे चांगलं करतात त्यांचं कौतुक करायला पाहिजे, त्यांच्यावर शाबासकीचा हात ठेवायला पाहिजे, पाठीवर हात ठेवायला पाहिजे, कौतुकाचे 2 शब्द मुद्दाम आवर्जून त्यांच्याशी बोलले पाहिजे, त्यांना हुरूप येईल आणि त्या पिढीने पण ह्या काम चांगल्यात चांगलं काम करेल अशी आपण सगळ्यांची धारणा ठेवून त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट आणि मॉरल सपोर्ट दिला पाहिजे. धन्यवाद, आपण वेळ दिलात, मनपूर्वक आभार. धन्यवाद.